हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असं हे देवासाठी आसन कसं बनवायचं ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची। याआधीसुद्धा मी बरेचसे कमळाचे आसन दाखवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकतात। हे एक नवीन पॅटर्न मी तयार केलेला आहे। खूप सुंदर दिसतंय हे पॅटर्न। याचा तुम्ही कोस्टर म्हणून सुद्धा वापर करू शकतात। दिव्यासाठी रांगोळी म्हणून सुद्धा याचा वापर करू शकतात। खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी हे 3 रंग वापरलेले आहेत, पांढरा, हिरवा आणि गुलाबी। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणतेही रंग वापरू शकतात। इथे मी ही पांढऱ्या रंगाची लोकर घेतलेली आहे। 4 प्लाय लोकर आहे ही आणि 10 नंबरची सुई घेतलेली आहे। इथे आपल्याला सुरुवातीला मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे आणि मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 1-2 चेन तयार करून घ्यायच्या आणि इथे आपल्याला आता खांब तयार करायचे आहेत। 1 2 3 4 5 6 इथे एकूण आपल्याला 16 खांब तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी हे एकूण 16 खांब तयार करून घेतलेले आहेत आणि हे जे आपण मॅजिक रिंग बनवली होती तो लूप असा ओढून घ्यायचा, म्हणजे हे सर्कल असं छोटं होतं। सुरुवातीला जे आपण 2 चेन तयार केल्या त्या आपण यात मोजून नाही घेणार। तर पहिला जो खांब आहे तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं, म्हणजे इथे आपला हा पहिला राऊंड तयार होईल। त्यानंतर 1-2 चेन तयार करायच्या, यासुद्धा आपण मोजून नाही घेणार, म्हणजे आपल्याला इथे आता आपण सुरुवातीला 2 चेन केल्या होत्या आणि त्यानंतर 16 खांब तयार केले होते। इथे सुद्धा आपण हे 2 चेन तयार केल्या आणि तिथेच त्याच ठिकाणी आपल्याला आणखी एक खांब करायचा आहे आणि पुन्हा एक खांब, म्हणजे इथे एकूण 2 खांब तयार केले, 2 चेन आणि 2 खांब। तर आपल्याला आता इथे 32 खांब तयार करून घ्यायचे आहेत। प्रत्येक चेनवर इथे 2-2 असे खांब तयार करायचे आहेत, म्हणजे एकूण 32 खांब आपले तयार होतील। तर मी इथे हा राऊंड पूर्ण करून घेते। इथे मी हा दुसरा राऊंड पूर्ण करून घेतला आणि दुसऱ्या राऊंडला आपल्या इथे 32 खांब तयार झालेले आहेत। आणि सुरुवातीला आपण जो खांब केला होता 2 चेन आणि खांब, तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। आपला इथे दुसरा राऊंड पूर्ण झाला। यानंतर आपल्याला इथे 1-2 चेन तयार करायच्या आणि पुन्हा तिथेच खांब तयार करून घ्यायचा आहे। 1 खांब, 2 खांब आणि पुढच्या चेनवर 1 खांब, सिंगल खांब, म्हणजे इथे 2 आणि पुढच्या ठिकाणी दुसऱ्या चेनवर 1 खांब, तिसऱ्या चेनवर 2 खांब, चौथ्या ठिकाणी 1 खांब, म्हणजे इथे आपल्याला आता 2 खांब 1 खांब असा करत करत हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला आणि इथे आपल्याकडे एकूण 48 खांब तयार झालेले आहेत। सुरुवातीला आपण इथे 16 खांब केले होते, त्यानंतर इथे 32 आणि इथे 48 खांब तयार झालेले आहेत। आणि पहिला जो खांब आहे तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत आणि एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे। इथे मी ही हिरव्या रंगाची लोकर घेतलेली आहे। इथे आपण आता स्लिप नॉट तयार करून घेणार आहोत आणि कोणत्याही एका चेनमध्ये, कुठल्याही एका चेनमध्ये तुम्ही सुई टाकून हा लूप असा ओढून घ्यायचा आहे।
आणि 1 2 3 चेन तयार करायच्या आणि तिथेच आपल्याला हे अशा पद्धतीने एक खांब तयार करायचा. त्यानंतर 1 2 चेन तयार करायच्या आणि पुन्हा तिथेच त्याच चेनमध्ये हे 3 लूप असेच ठेवायचे. पुन्हा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि पुन्हा एक खांब म्हणजे अर्धा खांब असा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर सुईवर वेढा घालून घ्यायचा. 1 2 3 चेन सोडून द्यायच्या, स्किप करायच्या आणि चौथ्या चेनवर इथे हे असे लूप घ्यायचे आणि पुन्हा तिथेच त्याच चेनमध्ये 2 वेळा इनकम्प्लीट डबल क्रोशे करायचे. 2 हे लॉक करून घ्यायचं. 1 आणि 2 चेन तयार करायच्या आणि पुन्हा त्याच चेनमध्ये 1 आणि 2 वेळा हे असे अर्धवट असे आपल्याला हे खांब तयार करायचे आणि सगळे लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे आणि एक चेन तयार करायची आणि त्यानंतर पुन्हा 1 2 3 चेन सोडायच्या आणि चौथ्या चेनवर इथे अशाच पद्धतीने खांब तयार करून घ्यायचं आहे. हे करताना कमी जास्त लूज किंवा फिट्ट कसं करायचे ते तुम्ही तुमच्यानुसार करू शकतात. म्हणजे सुरुवातीला जसं केला तसाच करायचा आहे, किती ओढायचा धागा त्यानुसार. त्यानंतर 1 2 चेन आणि पुन्हा अशाच पद्धतीने 1 तर मी हा इथे अशा पद्धतीने पूर्ण राऊंड तयार करून घेते. इथे मी अशा पद्धतीने पूर्ण राऊंड तयार करून घेतला आणि सुरुवातीला आपण जो खांब केला होता इथे मी स्लिप स्टिच करून एक चेन तयार केली आणि लोकर कट करून घेतलेली आहे. तर यानंतर मी इथे ही गुलाबी रंगाची लोकर घेणार आहे. इथे सुद्धा आपण एक स्लिप नॉट तयार करून घेणार आहोत आणि हे जे आपण 2 चेनचा जो गॅप दिलेला आहे त्या चेनमध्ये इथे मी हा लूप जोडून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणताही रंग वापरू शकतात. 1 2 3 चेन आणि त्याच लूपमध्ये आपल्याला आता हे असे 3 लूप आहेत तर 2 लूपमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा 2च लूपमधनं इथे सुद्धा आपण इनकम्प्लीट डबल क्रोशे करून घेणार आहोत. 2 लूपमधनं सुरुवातीला 3 चेन केल्या, त्यानंतर 3 खांब तयार केले आपण. 4 5 6 आपण इथे 6 इथे लूप किती आले 1 2 3 4 5 6 7. सुरुवातीला आपण 3 चेन केल्या होत्या त्या आणि खांब आपण 1 2 3 4 5 6 खांब आपण इथे तयार करून घेतलेले आहेत आणि हे सगळे लूपमधनं असे बाहेर काढायचे आहेत आणि इथे एक चेन तयार करून घ्यायची. त्यानंतर 1 2 3 4 चेन तयार करायच्या आणि हा जो गॅप आहे इथे आपण हे पप स्टिच सारखे खांब केलेले होते. इथे हा जो गॅप आहे तिथे आपल्याला एक मुका खांब करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला 4 चेन तयार करून घ्यायच्या. 1 2 3 4 जसं आपण इथे केला आता हे पप स्टिच तशाच पद्धतीने इथे म्हणजे सुंदर असे फूल तयार होतं. 1 2 3 4 4 5 6 इथे आपण हे 6 खांब तयार करून घेतले आणि सगळ्या लूपमधनं सुई अशी बाहेर काढून घ्यायची. हे लॉक करून घ्यायचं आणि पुन्हा 1 2 3 4 चेन तयार करायच्या आणि या दोन्हीच्या गॅपमध्ये आपल्याला इथे एक मुका खांब करायचा आहे आणि पुन्हा
4 चेन तयार करायच्या, 1 2 3 4. आणि अशाच पद्धतीने इथे हा पूर्ण राऊंड तयार करून घ्यायचा आहे. इथे खांब तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला आणि शेवटी 4 चेन तयार केल्या. या गॅपमध्ये आपण इथे एक मुका खांब करून घेणार आहोत आणि पुन्हा आपल्याला इथे 1 2 3 4 चेन तयार करायच्या आणि हा इथे जो गॅप आहे तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे. तिसऱ्या नंबरची जी 3 चेन स्किप केल्या होत्या त्या मधल्या चेनवर म्हणजे 2 नंबरच्या चेनवर आपण ही नॉट जोडून घेणार आहोत. स्लिप नॉट तयार करून घेतलेली आहे पांढऱ्या रंगाची. इथे जर तुम्हाला वाटत असेल दुसऱ्या कोणत्याही रंगाची लोकर जोडायची आहे तर ते तुम्ही सुद्धा इथे वेगळ्या रंगामध्ये सुद्धा छान दिसेल. एक चेन तयार करायची आणि तिथेच आपल्याला एक मुका खांब करायचा आहे. एक मुका खांब केल्यानंतर एक चेन तयार करून घ्यायची. आपण लूप मागच्या बाजूने घेणार आहोत आणि इथे जे आपण 4 चेन तयार केलेल्या आहेत ह्या गॅपमध्ये 4 चेन तिथे आपल्याला आता खांब तयार करायचे आहेत. खांब कसे, इथे एक सुईवर वेढा घालून घेतला आणि या गॅपमध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत. 1 2 3 4 6 खांब आपण इथे हे तयार करून घेतले आणि आपण लॉक केलं होतं इथे, तर तिथे आपण एक पुन्हा खांब करून घेणार आहोत. म्हणजे एकूण इथे 7 खांब या बाजूला तयार झाले. पुन्हा या 4 चेनवर आपल्याला इथे 1 2 3 4 5 6 या बाजूला 6 आणि या बाजूला 6 आणि मध्यभागी आपण हा 7वा तयार करून घेतलेला आहे खांब. आणि इथे जे आपण खाली 3 खांब सोडलेले आहेत तिथे मुका खांब तयार करून घ्यायचा आहे मधल्या म्हणजे 2 नंबरच्या चेनवर. तर इथे आपलं हे सुंदर पॅटर्न असं तयार होतं. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे एक चेन तयार करायची मुका खांब केल्यानंतर आणि पुन्हा या 4 चेनच्या गॅपमध्ये इथे आपल्याला पुन्हा 6 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7वा खांब आपण इथे जी एक चेन आपण हे सगळे लूप एकत्र घेतले होते तिथे एक मुका खांब असा करून घ्यायचा आहे. खांबच. आणि पुन्हा या 4 चेनच्या गॅपमध्ये 1 2 3 4 5 आणि 6 खांब तयार झाल्यानंतर इथे आपल्याला मुका खांब तयार करून घ्यायचा 2 नंबरच्या खांबावर आणि एक चेन तयार करायची. पुन्हा या 4 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला इथे 6 दोन्ही बाजूने खांब तयार करायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी इथे हे पूर्ण राऊंड तयार करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतलेला आहे. इथे जेव्हा मी 6 खांब केले इथे आणि इथे 7वा मध्यभागी 7वा म्हणजे एकूण आपले हे 13 खांब तयार झालेले आहे पाकळीसाठी. इथे तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. मी पूर्ण राऊंड तयार केल्यानंतर इथे आपल्याला सुरुवात आपण जिथे केली होती एक मुका खांब आणि एक चेन, तर आपल्याला तिथेच एक मुका खांब जिथे आपण सुरुवात केली होती तिथे स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. आणि एक चेन तयार करून लोकर कट करून घ्यायची आहे. आणि हे जे आपण एक चेन तयार करून हा जो उरलेला धागा आहे मागच्या बाजूने जिथून आपण सुरुवात केली होती तिथेच हा लूप असा मागच्या बाजूने ओढून घ्यायचा आणि सुरुवातीचा धागा आणि या धाग्याची गाठ मारून घ्यायची दोन्हीची आणि लोकर कट करून घ्यायची आहे जास्तीची ही.
सुंदर असं आपलं हे आसन तयार झालेलं आहे. तुम्ही देवासाठी आसन म्हणून सुद्धा याचा वापर करू शकतात. दिव्यासाठी सुद्धा खूप छान दिसेल छोटासा दिवा. आणि मोठी साईज करायची असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगू शकतात की कसं बनवायचं. मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. किंवा याची तुम्ही रांगोळी म्हणून सुद्धा वापर करू शकता. इथे हा जो आपण शेवटचा राऊंड घेतलेला आहे तो फक्त बनवून आपल्याला समईसाठी रांगोळी, जर मधला भाग तुम्हाला नको असेल किंवा एखादी प्लेट ठेवून जर ठेवलं तरीही सुंदर दिसणार आहे. तुम्ही याचा कप ठेवण्यासाठी म्हणजे कोस्टर म्हणून सुद्धा याचा तुम्ही वापर करू शकतात. सुंदर असे हे आपल्याला टुलिप इथे तयार झालेले आहेत. खूप छान दिसतात. कलर कॉम्बिनेशन इथे तुम्ही फुलांचा वेगवेगळ्या रंगांमध्ये केलं तर आणखी छान दिसेल. नक्की बनवून पहा. याच्या तुम्ही ऑर्डरसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला आवड असेल तर. खूप सोपी पद्धत आहे. नक्की बनवून पहा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.